आत्तापर्यंत जे आपण OTT प्लॅटफॉर्मवर बघत आलो आहे तेच आता एका मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. कारण का असं एक्सपेरिमेंट मला असं वाटतं मराठी सिनेमात पहिल्यांदा होतो आहे. 1, 2, 3, 4 हा सिनेमा 19 जुलैला आपल्या भेटीला येतो आहे आणि एक गोड मित्रांची जोडी इथे आहे. म्हणजे निपुण आहे, वैदेही आहे. निपुण पण अमेयला मिस करतोस का? सगळे तिथे जोक करतात. नाही, प्रत्येक क्षणाला जेलस वाटतं ना की मी समोर असले तरी सुद्धा पहिला प्रश्न हाच असतो, निपुण तू अमेला मिस करतोयस का? पण नाही, हे डील पॅकेज डीलमध्ये येतात. सारंग पण इकडेच आहे म्हणजे अमेयला मिस करतातच. पण आपल्यावरती प्रत्येक क्षणाला मिस करतो मी ऑफकोर्स. पण आता विहा झाल्यानंतर असं झालं आहे का की विहाचे फॅन्स जास्त झालेत सोशल मीडियावर म्हणा किंवा कुठल्याही इव्हेंटला विहा जर सोबत असेल, निपुण राहू दे, विहा कुठे आहे असं झालं आहे. मी तिचं सोशल मीडिया प्रेझेन्स कमी ठेवायचा प्रयत्न करतो. मी सुरुवातीला मला वाटतं ते उत्साहाच्या भरात ना म्हणजे की हे आहे आणि तो कोविड काळ पण होता आणि असं एनिवे. पण आता तिचं अर्थात सोशल मीडिया प्रेझेन्स पण कमी झाला आहे आणि त्या प्रकारचं हे नाही करत की म्हणजे तू सोशल मीडियासाठी काहीतरी कर. मी तिच्याबरोबर असताना बऱ्याचदा कॅमेरा ऑन असतो कारण का ती काहीतरी गमती करत असते आणि त्यातलं जर काही मजेशीर वाटलं, अमेझिंग वाटलं तर मग ते लोकांबरोबर शेअर करावं असं वाटतं. बाळाचे पाय पाळण्यात बघितले होते कारण का एका सेटवरचा व्हिडिओ व्हायरल झालेला. ती लाईट्स कॅमेरा ॲक्शन म्हणत होती. घरी कसं आहे म्हणजे बाबाला पण सेम असतं का? नाही, बाबा आत्ता कळतं वय तिचं सुरू झालं आहे आणि त्या सगळ्या ह्याच्यात मी 5 महिने शूट करत होतो त्यामुळे माझ्याबरोबर कमी वेळ तिने घालवला आहे. त्यामुळे आता ती हे म्हणायला शिकली की तू पटकन घरी ये, मला तुझी आठवण येते. त्यामुळे असं ते आता एक वेगळी फेज सुरू झाली माझ्या आयुष्यात. आता निपुण जे रिअल लाईफमध्ये फेस करतो हेच तुला सिनेमात करायचं आहे. आता ते आहे की नाही ते आम्हाला नंतर कळेल की बाळं आहेत की नाही त्या सिनेमात. पण काय सांगशील, प्रत्येक मुलीमध्ये मदरहूड आपसुकच असतो. वैदेहीला किती लहान मुलं आवडतात आणि कसं म्हणजे एक बॉन्डिंग? मला लहान मुलं प्रचंड आवडतात आणि लहान मुलांना सुद्धा लकीली मी प्रचंड आवडते. आणि तू वाटत असेल मला माहिती नाही, पण तू म्हणालीस तसं स्त्री म्हणून एक थोडीशी ती मदरली भावना आपल्या मनात असतेच. आणि मलाही अर्थातच माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात हे अनुभवायची इच्छा आहे. पण या सिनेमाच्या निमित्ताने, झुंबिवलीच्या निमित्ताने ह्या काही प्रोसेसेस मला अनुभवता आल्या, त्याचा मला भयंकर आनंद आहे. म्हणजे म्हटलं तसं की ॲक्च्युली बाळं आहेत का नाही हे सिनेमात वगैरे आपल्याला ते सगळं कळेलच. पण जनरलीच मला हा विषय खूप आपला आणि जवळचा वाटला आणि त्याच्यावरती हा जो एक टेक घेतला आहे या सिनेमात, तोही मला आत्ताच्या काळाच्या दृष्टीने खूप इंटरेस्टिंग वाटला. आपल्याला एका ठराविक पद्धतीचा रिस्पॉन्स यायला लागला की त्याला जोडली जाणारी लोकं खूप पटकन दिसतात. जसं आजच्या काळात हे झालं आहे की मुलंच नको किंवा नाही आपण पेटच आपला असू देत किंवा जे काही असेल ते, ह्याचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसतंय. तर त्या सगळ्या विचारांमध्ये हा एक वेगळा टेक या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्याची मला खूपच उत्सुकता आहे. निपुण आणि सारंग म्हणजे अमेय असो कोणी असो, पण तुमच्या बाबतीत मला नेहमी असं वाटतं की जे आमच्या मनात चालू आहे ना हे यांना लगेच कळतं आणि हे लीडरशिप म्हणजे लीड करतात म्हणजे आम्ही मागून येतो आहे. कसं हे सगळं प्रोसेस असते आणि हा सिनेमा करावा. खरं तर OTT प्लॅटफॉर्मवर असे विषय आपण अनेकदा बघतो, पण सिनेमात दाखवणं हे धाडसाचं काम आहे. खरं तर निपुण कशी सुरुवात झाली होती? विहा झाल्यानंतर हा विषय सुचला आहे की नाही असं एक मनात होतं? नाही, आधी सुचला आहे बराच आणि विहानंतर झाली आहे आणि थँकफुली एकच झाली. तेव्हा ते सगळं झाल्यावर पण हे महत्त्वाचं. पण नाही, बराच आधी सुचला होता विषय आणि त्यावर मी जनरल असतं ना की कोणीतरी विचारतं मग काय सध्या नवीन, आणि मग काही नाही रे, विचार करतोय, लिहितोय, काय लिहितोयस, मग काही लोक विचारायचे. मग अशी कथा सुचली. असं एका ओळीत सांगता यायचं की एक यंग कपल आहे आणि ते लवकर लग्न करतात आणि ते चुकून प्रेग्नंट राहतात. तोपर्यंत असं कोणीतरी ते त्यांचं काम हां बरं किंवा मोबाईलवरती, आणि मग त्यांना कळतं की त्यांना 4 मुलं होणार. म्हटल्यावरती लगेच ते असे प्रत्येकाची रिॲक्शन ही असायची. आणि मग पुढं काय होतं, मी म्हटलं तेच लिहायचं आहे आता, मला माहिती नाही आहे आता काय बोललोय मी, पुढे लिहाय, पण मला माहिती नाही आता काय होणार आहे. तर विन मोमेंट आली असेल ना की नाही, म्हणजे प्रत्येकाची रिॲक्शन पाहून माझ्या लक्षात आलं की कॉन्सेप्टमध्ये काहीतरी आहे आणि आपण हे काहीतरी करायला पाहिजे याचं. आणि मला प्रत्येक वेळेला असं वाटतं की सिनेमा म्हणा, नाटक म्हणा, हे कोलॅबोरेटिव्ह मीडियम आहे. लोक जोडली जायला पाहिजेत त्याच्याबरोबर. तसं मी वरुणचं काम खूप आधीपासून बघत आलो आहे. माझ्या कॉलेजमध्ये मी नाटक करायला लागलो त्याचं एक महत्त्वाचं कारण वरुण आहे, त्याची नाटकं आहेत. आणि मग मला असं वाटलं की त्याच्याबरोबर आपण लिहू शकू का, कारण का मला त्याचं ते आधीचं काम पण आवडत होतं आणि तोपर्यंत आमचा एकही चित्रपट झाला नव्हता आणि तोही लगेच हो म्हणाला. त्यामुळे मजा आली की दोघांनी मिळून काहीतरी तयार केलं.
ट्रेलर लॉन्च झाला आहे आज. खरं तर तुम्ही ट्रेलर पण अशा मोक्याला कट केला आहे जिकडे 6 मुलं आहेत आणि तिथे संपतोय ट्रेलर. म्हणजे आम्हीसुद्धा अशी वाट बघायची 19 जुलैची. पण वैदेही काय सांगशील, आत्तापर्यंत इतके सिनेमे केले, वेगवेगळ्या भूमिका केल्या, आता जेव्हा निर्मिती सावंत बोलत आहेत की माझी लाडकी अभिनेत्री आहे, कसं वाटतं? खूप छान वाटतं, खरंच खूप छान वाटतं. कारण आपण नाही म्हटलं तरी सिक्रेटली झटत असतो, काम करत असतो हे प्रेक्षकांच्या फीडबॅकसाठी. त्यांनी जर पाठीवर थाप दिली तर आपल्याला आनंदच होतो. आणि त्यात असे दिग्गज कलाकार जे स्वतः इतकं कमाल त्यांनी काम करून ठेवलेलं आहे आणि अजूनही करत आहेत, त्यांच्याकडनं असं जर कौतुक मिळालं तर मला शब्द नाही सापडणार कदाचित एक्सप्रेस करायला. आणि मला निर्मितीताई व्यक्ती म्हणून, कलाकार म्हणून खूप आवडते आणि इतकी वर्ष तिचे आपण कामं पाहत आलो आहे. तिने जेव्हा पहिल्यांदा भेटल्यावर मला सांगितलं की तिला माझं काम आवडतं, मला आठवतं मला तेव्हा इतकं भरून आलं होतं. कुठल्याही मोठ्या अनुभवी कलाकारांनी, व्यक्तीने आपलं कौतुक केलं की फुलेना समायवाला फिलिंग येतं. आणि आज तिने हे ह्या मंचावर सगळ्यांच्या समोर बोलून दाखवलं, याचा मला खरंच खूप आनंद आहे. आणि तो तिच्या मनाचाही अर्थात मोठेपणा आहे. एनकरेज करणारे शब्द आमच्यासाठी म्हणणं, आम्हाला आशीर्वाद देणं. ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे, 19 जुलैला येतो आहे. थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द व्हेरी बेस्ट. प्रेक्षकांना काय अपील करायला आवडेल, मला असं अपील करायची गरज नाही आहे, ट्रेलर खूप काही बोलतो आहे आणि मला तर खूप उत्सुकता लागली आहे. प्रेक्षकांनी लागेलच ऑफकोर्स, पण एक अपना एक हक बनता है, आज अपना दिन है, तो क्या एक हक से क्या तू सांग तुझा ऐकते. पुरुष मंडळी एक मिनटं मला असं वाटतं की माझं ऐकण्यापेक्षा ती जसं म्हणाली तसं तुम्ही रोल मॉडेल्स आहात. तुम्ही इतकं कमाल कॉन्टेंट लोकांसाठी घेऊन येताय. रोल मॉडेल सगळं पुरुष प्रेक्षक ऐकेल तुझ्यासाठी, पटकन येईल चित्रपटाला. हा निवळ नालायकपणा आहे, पण मी कॉन्टेंट खूप उत्तम जाणतात म्हणून तुला पुढे गेले. हा निवळ नालायकपणा आहे, पण मी हे इग्नोर करणार आहे. मी प्रेक्षकांना एवढंच सांगेन की ट्रेलर पाहून तुम्हाला कळलंच असेल त्यात या सिनेमात आम्ही तुम्हाला काय काय देऊ इच्छित आहोत, त्याची तुम्ही झलक पाहिली असेल. आणि तू म्हणालीस तसं प्रेक्षकांनाही उत्सुकता असणारच आहे याची मला खात्री आहे. त्यामुळे काय आता 19 जुलैला आमचा सिनेमा येतो आहे, त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींना घेऊन, तुमच्या कुटुंबाबरोबर, एकटं जायचं असेल एकटं जा. प्रचंड मनोरंजन करणारा सिनेमा आहे. पण 19 जुलैपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात 1, 2, 3, 4 नक्की पहा. सो मच गाईज आणि ऑल द व्हेरी बेस्ट. नेक्स्ट टाइम फक्त विहाला घेऊन ये. बाय बाय.